की कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत. आमच्या युद्ध जे आम्ही करतो तर त्या युद्धाची शस्त्रे काय नाहीत, दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. तर्क वितर्क व देवविषयी ज्ञानाविरुद्ध उंच उभारले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवायस लावतो. हालेलुया, हालेलुया. बघा की देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो की नीतिसूत्र त्याचा 23 अध्याय आणि 7 वचनामध्ये आम्ही पाहतो कि हिंदी में त्याच्यामध्ये हिंदी में जो उसका अर्थ बहुत बड़ा अच्छा है कि क्योंकि जैसा वो अपने मन में विचार करता है वैसे ही वो आप है. हालेलुया. मना चला जसं तुम्ही मनात विचार करता तसे तुम्ही आहात. हालेलुया. मना चला जसं तुम्ही आपल्या मनात विचार करता तसेच तुम्ही आहात. तुम्ही कसे आहात तुम्ही जर विचारलं तुम्हाला तर बायबल सांगतं की जसा मनुष्य आपल्या मनात विचार करतो तो तसाच आहे. हालेलुया बोलता. हालेलुया. मग बरेच वेळा असं आत्मिकरित्या युद्ध किंवा अशा अनेक गोष्टी चालू असतात. बायबल नुसार आम्ही पाहतो की अनेक वेळा मनुष्य शरीराने इथं असतो पण आत्म्यामध्ये किंवा मनामध्ये विचारामध्ये मानसिकरित्या विचारामध्ये अंतःकरणाच्या विचारामध्ये तो अनेक वेळा गोंधळात असतो, बंधनामध्ये असतो. हालेलुया. अनेक वेळा बंधनात असतो. बघा लक्षात घ्या, तुम्ही अनेक गोष्टीला कंपाऊंड घालू शकता. कुठली गोष्ट आतमध्ये येऊन तुम्ही त्याला मच्छर येऊ नये म्हणून तुम्ही खिडकीला जाळी बसवू शकता, वारे तुम्ही खिडकी लावू शकता, घरामध्ये कुणी कुत्रे येऊ नये किंवा कुठल्या चुकीचे प्राणी येऊ नये म्हणून तुम्ही दरवाजा लावू शकता. पण मनात येणाऱ्या विचारांना तुम्ही कुठलेही गेट आणि खिडकी किंवा कुठल्याही गोष्टी तुम्ही लावू शकता का? येत असतात काही ना काही विचार, मनात काही विचार येत असतात. हालेलुया. मग त्या विचारांना किंवा हे युद्ध तुम्हाला जिंकायचं असेल तर बायबल सांगतं की आमच्या देवाकडून मिळालेली जी आम्हाला जी शस्त्र आहेत ते दैहिक नाही. देवाकडून मिळणारे जे शस्त्र आहेत ते सामर्थ्यशाली शस्त्र आहेत आणि त्याचा आपण वापर केला पाहिजे. म्हणा की हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पहिली गोष्ट हे समजून घेणं गरजेचं आहे की मी कुठल्या स्थितीमध्ये आहे. जसा मनुष्य विचार करतो तो तसाच आहे. जर तुमच्या मनामध्ये गरिबीचे विचार असतील तर तुम्ही गरीबच आहात. जर तुम्ही तुमचे विचार आशीर्वादाचे ठेवताय मनात तर तुम्ही आशीर्वादित आहात. जर तुम्ही आरोग्याविषयी तुम्ही विचार मनात ठेवताय तर तुम्ही आरोग्य व्यक्तीच आहात. तुम्ही चांगले विचार जर तुम्ही आपल्या मनात ठेवायचा नेहमी प्रयत्न करता तर तुम्ही लक्षात घ्या तुम्ही चांगलेच व्यक्ती आहात. जर तुम्ही शुद्ध विचार करताय मनामध्ये तर तुम्ही काय आहात? शुद्धच आहात. तुमचेच विचार तुम्हाला अंतःकरणातले ठरवतात तुम्ही कोण आहात. हालेलुया म्हणा. तुमचे विचार तुम्हाला मनामध्ये ठरवतात की तुम्ही कोण आहात. प्रभू येशू म्हणतो की जे पहिलं अंतःकरण असतं ते कशावर येतं? तोंडात येतं. जे मनात ते कशात येतं? मग पहिले जे शब्द जे आहेत ते विचार उत्पन्न करतात त्या शब्दाला. हालेलुया. जर ते आपल्या मनात विचार आले तेच विचार मुखामध्ये येतात आणि ते मुख बोलतं. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की प्रत्येक मनुष्याला तुम्ही त्याच्या फळावर ओळखाल. कशावर ओळखाल? फळावर ओळखाल. फळ म्हणजे काय? मुखातून येणारा शब्द. हालेलुया. फळ म्हणजे काय? आपल्या मुखात येणारे शब्द. म्हणून बायबल सांगतं की आम्हाला निवड करायची आहे. आशीर्वाद आमच्या पुढे ठेवले आहेत आणि शाप पुढे ठेवले आहेत. मग आता निवड करणं म्हणजे काय? पहिलं निवड करणं म्हणजे असं घेणं नाहीये, आपल्या विचाराने ती निवड करणं आहे. हालेलुया म्हणता का? आपल्या विचाराने निवड करणं आहे. आशीर्वादाचे विचार निवडायचे आहेत. शापाचे विचार निवडले तर मग तो शापित व्यक्ती होणार. हालेलुया. अशुद्ध विचार निवडत असेल, अशुद्ध विचार करत असेल मग तो व्यक्ती अशुद्ध विचाराचा व्यक्ती होणार. जेवढं होईल तेवढं मनुष्याने चांगले विचार येशूच्या नावामध्ये ठेवलं पाहिजे. म्हणून पौल या ठिकाणी सांगतो प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यासाठी आम्ही लावतो. असे दुसरे ग्रंथी 10 अध्याय 5 वचनामध्ये पौल म्हणतो.
म्हणजे अनेक कल्पना येतात, पण त्या कल्पना त्या विचारांना खाली झुकवायला लावा. हालेलुया. खाली मान वाकवायला लावा आणि त्याला अधीन ठेवा आणि येशूच्या वचनाप्रमाणे आपल्या मनात विचार ठेवा. प्रेज लॉर्ड म्हणता का? हालेलुया. मग आज ठरवायचंय तुम्हाला या दुसऱ्या दिवशीच्या मीटिंग मध्ये, या मीटिंग मध्ये महत्वाचा विषय काय की महत्वाचं की मी कसा आहे आणि मला कसं व्हायचंय. चांगलं व्हायचंय, चांगले विचार करायला सुरुवात करा. मला की आमेन. हालेलुया. चांगलं आशीर्वादित व्हायचंय तर चांगल्या विचाराची निवड करा आजपासून. हालेलुया. तुम्हाला आशीर्वाद व्हायचंय तर चांगले आशीर्वादाची निवड करा. तुमच्या जे लेकरं चांगले व्हावे, तुमच्या लेकरांबद्दल सुद्धा मनात चांगले विचार ठेवा. प्रेज लॉर्ड. आणि बळच कुठला आहे पहिले मनातच येतं. हालेलुया. हे बेकार आहे मनात आलं. प्रेज लॉर्ड. म्हणून शस्त्र, आता शस्त्र कोणती कोणती वापरली पाहिजे. माणसाला कितीतरी इच्छा झाली होती की मला या सगळ्या अनेक बंधनातनं, अनेक युद्धामधनं मला काय व्हायचंय, विजय मिळवायचा आहे. काही केलं तरी अनेक वाईट विचार येतात मनात. नको नको वाटतं तरी पण ते विचार मनात येतात. मग त्या विचारावर मला विजय मिळवण्यासाठी, त्या विचाराच्या बंधनातून मला बाहेर येण्यासाठी मला काय केलं पाहिजे. ते दैहिक शस्त्र काही कामाचे नाही. आतमध्ये ते बंधन आहे, ते आतमध्ये ते बंधन तोडण्यासाठी ते देवाची शस्त्र वापरायला सुरू केलं पाहिजे तुम्ही. हालेलुया म्हणता. देवाची शस्त्र वापरण्यासाठी तयार असलं पाहिजे. आणि म्हणून आपण पाहणार आहोत कोणती देवाची शस्त्र आहेत. देवाचे हत्यार देवाने आपल्याला दिले, ते कोणते कोणते हत्यार आहेत आणि त्याचा वापर आपण केला पाहिजे. प्रेज लॉर्ड. मला शेतात चला, तुम्हाला देवाचे हत्यार घेणं गरजेचं आहे. देवाचे हत्यार, शस्त्रे, मला देवाची शस्त्रे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. हालेलुया बोला. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहणार आहोत की शस्त्रे असतात. रोमकासपत्र त्याचा 6वा अध्याय आणि 13 वचन कुठेतरी पटकन वाचा. आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरता, तुम्ही आपले अवयव अनितीचे काय होण्याकरता, साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका. पापाला समर्पण करत राहू नका. तुम्ही तुमचे अवयव जे आहेत हे नाही का पापाला हे साधन शस्त्र होऊ देऊ नका. ते पापासाठी. हालेलुया. इथं हिंदी मध्ये मी वाचतो, ना अपने अंगों को अधर्म के हथियार होने के लिए पाप को ना सौंपो. तुम्ही पाप नहीं का अपने अंगों को हथियार होने के लिए पापाला समर्पण करू नका. प्रेज लॉर्ड. आपले जे अंग आहे, डोळे नाही का, डोळं, मन है ना, आपलं जे आहे का हात, आपले पाय, आपले जे काही अंग आहेत हे पापासाठी नाही का, ते हत्यार होण्यासाठी ते गुलाम त्याला पापाला समर्पण करू नका. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे भी शस्त्र होऊ शकतात. डोळे सुद्धा एक पापाला समर्पण किंवा वाईटासाठी ते हत्यार होऊ शकतात. पण हेच डोळे देवाच्या कार्यासाठी युद्धामध्ये जिंकणारे हत्यार म्हणून तुम्ही तयार झालं पाहिजे. हालेलुया म्हणा. परत वाचा 13 वचन. आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका. पुढे. तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा. स्वतःच देवाला काय करा, समर्पण करा. आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता, नीतीचे शस्त्र नाही का, नीतीचे साधने होण्याकरता देवाला समर्पण करा. हालेलुया बोला. प्रेज लॉर्ड. आपले अवयव नीतीचे शस्त्र. कुठले शस्त्र? नीतीचे शस्त्र. म्हणजे नीती, धार्मिकतेचे शस्त्र. आमचं प्रत्येक अवयव हे धार्मिकतेचे शस्त्र झालं पाहिजे. आमेन. हालेलुया. आमच्या प्रत्येक, बघा लक्षात घ्या, जो माणूस पाहतो त्यातूनच विचार येतात. डोळा सुद्धा महत्वाचा आहे. हालेलुया. म्हणून पहिलं शस्त्र जे आहे ते आम्ही पाहणार आहोत. दुसरे ग्रंथी 6:7 वचन. पहिले शस्त्र वाचा. सत्याच्या वचनाने. कशाच्या वचनाने? देवाच्या सामर्थ्याने आणि उजव्या डाव्या हातातील नीतिमत्वाच्या शस्त्रांनी. कुठल्या शस्त्रांनी? हालेलुया. म्हणा सत्याचं शस्त्र म्हणजे वचन. हालेलुया. म्हणा हे शस्त्र काय आहे? सत्याचं. कशाचं? सत्यापासून दूर जाऊ नका, सत्य जवळ घ्या.
सत्याचं नाही का, सत्याच्या गोष्टी घ्या जवळ. आणि म्हणजे शस्त्र कुठले कुठले वापरले पाहिजे? देवाचं वचन सत्य आहे. आमेन म्हणा, देवाचं वचन सत्य आहे आणि हे तुमच्यासाठी शस्त्र आहे. शेजारच्याला म्हणा, देवाचं वचन तुमच्यासाठी शस्त्र आहे, हतियार आहे. हालेलुया. देवाचं वचन तुमच्यासाठी तलवार आहे. प्रेज लॉर्ड. वाचा 2 कोरिंथी 6:7. आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तर सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करा. 2 कोरिंथी 6:7 वचन. सत्याच्या वचनाने देवाच्या सामर्थ्याने आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्वाच्या शस्त्रास्त्राने. नीतिमत्वाच्या शस्त्रास्त्रांनी. हालेलुया. हे तुमचं जीवन असलं पाहिजे. आमेन. आणि शस्त्र म्हणजे काय? सत्याच्या वचनाने. कशाच्या वचनाने? आणि देवाचे सामर्थ्य पण एक शस्त्र आहे. हालेलुया. सत्याचं वचन आणि देवाचं सामर्थ्य हे उजव्या डाव्या हातातील नीतिमत्वाचे शस्त्र जेव्हा तुम्ही घेऊन चालता त्यावेळेस कुठलेही बंधन ते राहणार नाही. ते बंधन तुटणार येशूच्या नावामध्ये. हालेलुया. प्रत्येक बंधन तुटणार. म्हणजे तुमच्या मनातले सगळे प्रथम बंधन तुटले पाहिजे. मनात येणारे चुकीचे विचाराचे बंधन तुटले पाहिजे आणि मग तुम्ही खरे आशीर्वादित होऊ शकता. लक्षात घ्या. जर तुम्ही मनातून बंधनातून तुटले नसेल, मनातून हे सगळे विचार जर तुम्ही नाही का त्यामध्ये विजय मिळवला नाही मनातून, हालेलुया, तर तुम्ही खरे उभारले जाऊ शकणार नाही. लक्षात घ्या. मनातून पहिला आतमधून बदललं पाहिजे. पहिला अंतःकरण बदललं पाहिजे. आतले विचार बदलले पाहिजे. मग बाहेरली परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला बदलायचं आहे ना? तुम्हाला बदलायचं आहे. अनेक लोक पास्टर मला बदलायचं आहे, देवाने म्हणते देवा मला बदलायचं आहे. आणि तुम्हाला बदलायचं असेल तर पहिलं बाहेरून नाही आतून बदलायला सुरुवात करा. प्रेज लॉर्ड. तुम्हाला बंधनातून मुक्त व्हायचं आहे ना? आतून पहिलं बंधनातून मुक्त व्हा. आतल्या विचाराचे जे बंधन आहेत त्या विचारातून बंधनातून मुक्त व्हा आणि मग खरं बंधनातून मुक्ती होण्याचा आनंद तुम्हाला मिळेल. हालेलुया. म्हणून सत्याचं वचन ही शस्त्र आहे. देवाचं सामर्थ्य ही शस्त्र आहे. हालेलुया. नीतिमत्वाचं जीवन जगणं ही पण एक शस्त्र आहे. नीतिमत्वाचं जीवन जगा. बायबल मध्ये काय सांगितले? मग ते 7:33 मध्ये की तुम्ही प्रथम त्याचे धार्मिकता, त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे तुम्हाला या पृथ्वीवरल्या या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीमागे आपोआप तुम्हाला मिळतील. मग हेच शस्त्र आहे की मला जगामध्ये जगत असताना, चालत असताना मला धार्मिकतेसाठी जगायचं आहे, नीतिमत्वासाठीच मला झटायचं आहे. किती जरी पुढे वेगळी परिस्थिती असली, मला नीतिमत्वाचं जीवन जगायचं आहे आणि हेच माझ्यासाठी शस्त्र असणार. सैतान तिथं काहीच करू शकणार नाही. आपण सहज बोलून जातो की सैतान मला असं करतो, सैतान माझ्या मनात विचार असं घालतो, तसं घालतो, पण त्याच्यावर मात करण्यासाठी हे शस्त्र वापर केला पाहिजे. प्रेज लॉर्ड बोला. हालेलुया. आणि दुसरे एक वचन काढूया आपण यावेळेस. काही गोष्टी तुम्हाला समजेल. रोमकरास पत्र 13वा अध्याय 12 वचन वाचूया. रोमकरास पत्र त्याचा 13वा अध्याय 12 वचन. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. कशाची शस्त्र धारण करावी? प्रकाशाची शस्त्रे. अंधाराची टाकून द्या. हालेलुया बोला. कशाची टाकून द्या? अंधाराची टाकून द्या. सगळं काय पाप, सगळं काय अशुद्धता, सगळं काय वाईट गोष्टी, हे सगळं हे जगातला अंधकारातला आहे. पण प्रकाशाची शस्त्र म्हणजे देवाकडे येणारे प्रत्येक उत्तम ज्ञान, देवाकडे येणारे प्रत्येक नाही का शुद्ध विचार, देवाकडे येणारे प्रत्येक धार्मिकता, नीतिमत्व जे काय आहे ही प्रकाशाची शस्त्र आहेत. हालेलुया म्हणा. हालेलुया. मला चला प्रार्थना पण एक शस्त्र आहे. मला प्रार्थना एक हतियार आहे. हालेलुया. या हत्याराचा तुम्ही वापर केला कुठलंही बंधन राहणार नाही. प्रेज लॉर्ड. हे शस्त्र आपल्यासाठी दैहिक शस्त्र आहेत आपले. प्रार्थना ही आपल्यासाठी हत्यार आहे. प्रार्थना आपल्यासाठी एक शस्त्र आहे युद्धामध्ये जिंकणार. असं काल आपण शिकलो सेवाकडून. हालेलुया. प्रार्थनाच एक महत्त्वाचा हत्यार आहे. प्रेज लॉर्ड.
दुसरं एक तुम्हाला माहिती का, अशी मीटिंग असते ना 2 दिवसाची 3 दिवसाची, ही पण एक शस्त्र आहे, ही पण एक हतियार होतो आपल्यासाठी. या मीटिंग मध्ये गेल्यामुळं माझ्या अडचणी बंधनं तुटली, माझ्या मनातले बंधनं तुटले असं माणसं साक्षी देतात का? कारण मीटिंग सुद्धा शस्त्र ठरते. हालेलुया, मला प्रेज द लॉर्ड. मीटिंग सुद्धा एक सेमिनार अटेंड करणं, एक मीटिंग अटेंड करणं, एक 3 दिवसाची प्रार्थना अटेंड करणं, एखादी 5 दिवसाचं मीटिंग अटेंड करणं, स्वतःला पूर्ण दिवस त्या मीटिंग मध्ये झुकून देणं, पूर्ण वेळ देणं, ही पण एक आत्मिक हतियार आहे. आणि जो त्याचा वापर करण्यासाठी सहभागी होतो, त्याच्या घरातले, त्याच्या जीवनातले, त्याच्या कामातले, त्याच्या बिझनेस मधले सगळे बंधन तुटून जातात त्या शस्त्राला. हालेलुया बोला. पण कधी माणसाची महत्व कळत नाही की मी 3 दिवस का जावं प्रार्थनेला, मी 3 दिवस का सहभागी व्हावं. हे शस्त्र आहे आत्मिक, हे हतियार आहे आत्मिक युद्धामध्ये जिंकण्याचं. जे तुमचं युद्ध घरात चाललंय, कामावर चाललंय, जगात चाललंय, आणि त्या युद्धामध्ये जिंकण्याचं ही मीटिंग, हे 3 दिवसाची प्रार्थना, ही सुद्धा शस्त्र असतं. लक्षात घ्या. तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल, तुम्हाला एकदम मोकळं वाटायचं असेल, कधीही मीटिंग असली, कधीही प्रार्थना असली, 3 दिवसाचं चांगलं नाही का मीटिंग सेवक आले तर ते गमवलं नाही पाहिजे, त्यात सहभागी झालं पाहिजे. ती पण एक हतियार आहे, शस्त्र आहे देवाचं, त्यामध्ये तुम्ही विजय होता येशूच्या नावात. हालेलुया म्हणा. सत्याचं वचन हे शस्त्र आहे. मला सत्याचं वचन शस्त्र आहे. देवाचं सामर्थ्य एक हतियार आहे. हालेलुया. प्रकाशाची शस्त्र हे हतियार आहे, आणि प्रार्थना पण एक हतियार आहे. हालेलुया. प्रार्थना हे शस्त्र आहे. हालेलुया. आणि त्यानंतर मीटिंग अटेंड करणं, सेमिनार अटेंड करणं, ही पण एक शस्त्र आहे. त्या मीटिंग मध्ये वचन येणार, त्या मीटिंग मध्ये आराधना होणार, त्या मीटिंग मध्ये नाही का तुमच्यासाठी प्रार्थना केली जाणार, त्या मीटिंग मध्ये अशा अनेक गोष्टी आपण पाहतो की चालत असतात. प्रेज लॉर्ड. त्या मीटिंग साठी ते मीटिंग व्हावी म्हणून प्रार्थना चालू असते मंडळीची, आणि नाही का वक्त्यांनी पण चांगलं वचन त्यांच्याकडे आशीर्वाद मिळावा, बंधन तुटावे, हे शस्त्र आहे. लक्षात घ्या. हे असंच मीटिंग असते असं नाही, तुमच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी शस्त्र आहे. कुठं जर वाटतं ना हरल्यासारखं, मीटिंग आली ना, बिंदास यायचं, ते हतियार आहे तुमच्यासाठी. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड म्हणा. दुसरं, बायबल हातावर करा, हातात पकडा बायबल, सगळ्यांनी हात बायबल हातात पकडा. हे बायबल देवाने दिलेलं शस्त्र आहे. हे बायबल माझ्यासाठी हतियार आहे. काही लोकांनी नाही आणलं बायबल हतियार. प्रेज लॉर्ड. हतियार आहे. मग काय गोष्टी येणारे मनात किंवा प्रॉब्लेम मध्ये जायचं असेल, तोपर्यंत बायबल वाचा, जोपर्यंत ती तुम्हाला स्पर्श होत नाही, एक मला सामने का टच होत नाही, तोपर्यंत बायबल वाचा. ही तुमच्यासाठी शस्त्र आहे, हतियार आहे तुमच्यासाठी. तोपर्यंत बायबल वाचायला निर्णय घ्यायचा की मला असं अस्वस्थ वाटते, मला असं चांगलं वाटत नाही. कधी कधी होतं असं माणसं नाही का, कधी कधी मला निराश वाटते, कधी निराशेचे विचार आले, टेन्शनचे विचार आले, हे आले. बायबल उघडा, तोपर्यंत बायबल वाचा, जोपर्यंत तुमच्या आत्मिकतेला, अंतःकरणाला स्पर्श होत नाही, तोपर्यंत वाचा. ते हतियार काम करणार तुमच्या मनामध्ये. हालेलुया. ते हतियार तुमच्या जीवनामध्ये काम करणार. पण आम्ही इकडं तिकडं शोधत बसतो हतियार. अहो, हे देवाने आपल्याला दिलेत हतियार. एखादं पुस्तक घेऊ शकता प्रार्थनेमधलं, ती पण एक हतियार आहे, ती पण एक शस्त्र आहे तुमचं. चला बाबा, आज जरा मला काय नाही का कसं होते, पुस्तक घेतलं, वाचलं टॉपिक, ते पुस्तक वाचता देव तिथं पण काम करणार. पुस्तक ठेवले घरात ठेवण्यासाठी नाही, गोळ करण्यासाठी नाही. एखादं पुस्तक घेतलं, वाचताय, तुमचा आतमधून नवीन गोष्टी तयार होतात. शस्त्र तयार काम करावं लागतं, कारण ते पुस्तक सुद्धा जगातलं नाही, जिवंत देवाच्या वचनाचं पुस्तक असतं. हालेलुया. मग तुम्हाला अनुभव येईल, अरे मी पुस्तक वाचलं आणि मला कुठेतरी स्पर्श झाला, मला कुठेतरी देव बोलला, आणि मग तुमची मनातले विचार वेगळं सुरू व्हायला होतं, तुमच्या मनात परिवर्तन व्हायला सुरू होतं, आणि मग तुम्ही फ्रेश होता, आणि तुमच्या जीवनात बदल घडतो. देवाचं कार्य, देवाच्या काही गोष्टी तुमच्या जीवनात घडतात. आणि कदाचित असंही होऊ शकतं, तुम्ही पुस्तक वाचता दुष्ट आत्मेचे बंधन तयार करायला करतात, युद्ध करायला बघतात,
ते पुस्तक वाचताना, बायबल वाचताना ते वरडून वरडून पळून जाणार येशूच्या नावात. वरडून वरडून पळून जाणार. तुम्हाला कधी कधी झोप आल्यासारखं पण होईल, तरी तुम्ही डुलकी वाच नाही का, येस करून तुम्ही वाचा किंवा काय करा, तुम्हाला फ्रेश होते. प्रेज गॉड. हे शस्त्र आहे, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तुमच्या जीवनात परिवर्तन आणणारे, तुमच्या युद्धात तुम्हाला विजय देणारे हे शस्त्र आहे. हालेलुया. काय शस्त्र? पुस्तक सुद्धा. अनेक वेळा मी स्वतः पुस्तक एखादं वाचतो ना, खूप परिवर्तन होतं, खूप वेगळं सगळं न्यू झालेलं होतं, एकदम फ्रेश माइंड होऊन जातं. पुस्तक एखादं घेतलं राहतात, नवीन नवीन रेव्होल्युशन यायला तयार होतात, फाटे फुटतात वेगवेगळे. हे वचनात ना असं तसं त्यांनी जर दिलेलं असं लिहिलेलं, पण त्यातही नवीन नवीन गोष्टी नाही का. हालेलुया. जगातले सुद्धा काही विद्वान सांगतात, जो पुस्तक वाचतो, जो मनन करतो, जो जास्त वाचन करतो, त्याची लेवल खाली राहत नाही, त्याची लेवल वरची होते. मला की हालेलुया, हालेलुया. आता तुमचं मला हालेलुया, बोले यीशु मसीह की हालेलुया. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, भ्रमकारात आपण वाचलं. आता एक अजून एक शस्त्र आहे. कुठलं शस्त्र माहितीये? पहिले तेसलोनिके 5 अध्याय 18 वचन. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, आपण पाहूया. पहिले तेसलोनिके 5 अध्याय 18 वचन. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्या विषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. हालेलुया. मला चला, आराधना, स्तुती, आराधना हे शस्त्र आहे, हे हत्यार आहे. युद्धामध्ये जिंकण्याचं सगळ्यात महान हत्यार काय माहितीये? सगळ्यात महत्वाचं हे शस्त्र हे पण आहे, ते म्हणजे देवाची स्तुती आराधना करत राहणं. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाची स्तुती आराधना करत राहता, बंधनं तुटतात, युद्धामध्ये तुम्ही जिंकले जाता. लक्षात घ्या. हालेलुया म्हणता का? हालेलुया. बोले यीशु मसीह की हालेलुया. आम्ही पाहतो की अशा बायबलमध्ये 2 गोष्टी आहेत. एक यरीहोची भिंत आहे, पुढं काय? यरीहोची भिंत आहे. आणि ती भिंत पाडण्यासाठी, त्या भिंती नाही का पडून कोसळून जाण्यासाठी त्यांना देवाने काय काम दिलं? त्या भिंतीच्या कडेला फिरायचं, आराधना करायची. हे शस्त्र आहे. त्या भिंतीच्या कडेला फिरून काय करायची? अशा अनेक भिंती मनात मी होतो. यरीहोपेक्षा मोठ्या मोठ्या भिंती असतात घरामध्ये, एकमेकाच्या हृदयात भिंती, त्याच्यात वेगळी भिंत, माझ्यात वेगळी भिंत, सगळे भिंती आहेत. त्यांना घरातच कसं होतं. घरात अनेक भिंती, कसली द्वेषाची भिंती आहेत, मतभेद घरातले आहेत, एकमेकातले मतभेदाच्या भिंती आहेत, स्वार्थीची भिंत आहे, घरामध्ये एखादा व्यक्ती स्वार्थी, ती भिंत आहे. अशा अनेक भिंती, आणि त्या पडत नाही, कारण तिथं प्रार्थना नाही, आराधना नाही, वचन नाही. हालेलुया. शस्त्राचा वापर नाही. पण ज्या घरामध्ये प्रार्थना होती, ज्या घरात आराधना होती, ज्या घरात वचन वाचलं जातं, ज्या घरात लोक आराधना करतात, त्या सगळ्या भिंती पडून जातात येशूच्या नावामध्ये. हालेलुया. घरातली प्रार्थना खूप महत्वाची. सगळ्यांची मिळून नाही, तू कर, मी करतो. जेवताना म्हणत नाही तू जेव, आपण जेवतीस. हालेलुया. प्रार्थना करणार नाही, तू कर. नाही, तू लय लांब प्रार्थना करते, मला नको तुझ्या बरोबर. हालेलुया. तू अशी लांबलाच करते बाबा, मग मला जमतच नाही. आमच्या घरात कधी बघा, तुम्ही लांब लांब करता, मोठी प्रार्थना होती. हालेलुया. मग टाइम जेवायचं, झोपायचं. हालेलुया. पण लक्षात घ्या, हे भिंती पाडण्याचे शस्त्र तुम्ही सुरू करा वापरायला. तुम्ही कसल्या बंधनात राहणार नाही. तुम्ही कसल्या बंधनात राहणार नाही. जर तुम्ही प्रार्थना करत राहतात, जर तुम्ही आराधना स्तुती करत राहतात, तर तुम्ही वचन जोपर्यंत स्पर्श होत नाही वचन वाचत राहतात. आराधना बी असं करायचं, चल बस लवकर, बस लवकर, चल गाणे घे कुठलं, तुम्ही गाव नाही, तू काय झालं लवकर वचन असं आराधना नाही. खऱ्या आत्म्याने, देव आत्मा आहे आणि त्याची आराधना आत्म्याने खऱ्या पाण्याने जर कराल तर बंधन तुटणार. हालेलुया.
बंधन तुटणार. प्रेज लॉर्ड. काय समजतं तो गाणी निवड, असं गाणं गाऊ नका. आराधना आत्म्याने करा. प्रेज लॉर्ड. आणि जो आत्म्याने करतो तसं त्यांनी आत्म्याने नाही का फिरू लागले. देवाने सांगितलं तसं आराधना करू लागले. आणि आराधना करताच सगळी ती युरोची भिंत खाली पडली. हालेलुया. सगळे व्यक्ती चुराळा झाला त्या भिंतीचा आणि ते त्या शहराला त्यांनी जिंकलं. प्रेज लॉर्ड. ते अशक्य वाटणारं शहर त्यांनी काय केलं, जिंकलं. तुमच्या पुढं अशक्य असणाऱ्या गोष्टी जिंकायच्या असतील, आत्म्याने खरेपणाने आराधना करा, युद्ध तुम्ही जिंकलेलं लक्षात घ्या. हालेलुया. तुम्हाला डोंगर चढायची गरज नाही. 2 दिवस डोंगर चढा, त्या नदीला जाऊन आंघोळ करून या, असलं काम तुम्हाला दिलं नाही. असे काम दिले तुम्हाला, प्रार्थना करा, वचन वाचा, स्तुती आराधना करा, एवढंच असतं. याला सुद्धा आळस. बायबल घरात ती उचलून वाचायला आळस. हालेलुया. मला शेजारला आळशी होऊ नका. सैतान त्यांच्यावर लय प्रेम करतो. आळशांवर लय प्रेम करतो. हालेलुया. खूप प्रेम करतो सैतान. म्हणतो लव यू. मला शेजार आळशांनो, आळस करून झोपणाऱ्यांनो, सैतान म्हणतो आय लव्ह यू तुला. का तू म्हणतो मला लय प्रेम आहे का? तू आळस प्रार्थनेला करते, मला आनंद वाटतो. लय प्रेम आहे तुला. तू आराधना करते, मला खूप आवडते. तू वचन वाचत नाही, बायबल कसं करते, मला खूप आवडतं. आज बायबल चर्चला विसरून आली, मला खूप आवडतं. कारण तू चर्च मध्ये बायबल घेऊन गेली असती तर त्या बायबलवर तुला वचन किती तो स्पर्श झाला असतं आणि ती बायबल मधलं वचन तू पेन टिक मार्क केलं असतं आणि तुझ्या मनात सतत राहिलं असतं. पण मला इतका आनंद झालाय तुला बायबल घ्यायला आळस झाला. हालेलुया. हालेलुया. आळस करणारे सैतानाला आवडतात. पण जे आळस करत नाहीत, प्रार्थना करायला तयार असतात, आराधना करायला तयार असतात, पहाटे उठायला तयार असतात, देवाचं वचन वाचायला तयार असतात. काय कायचं बायबल नवीन घेतलेलं त्याची पानं आहेत ना, देऊन अशी निघाली बी नाही. ते पानं अजून चिटकलेली आळस. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून त्यांच्या जीवनात बंधनात सुटकेचा त्यांना अनुभव येत नाही. प्रेज लॉर्ड. आळस करू नका. प्रेज लॉर्ड. आळस करू नका. तर देवाच्या आराधना नित्य नेहमी स्तुती आराधनेमध्ये चाला. हालेलुया. बायबल मध्ये पाहतो की अजून एक गोष्ट आहे, त्या वचनामध्ये आपण पाहणार स्तुती आराधनेमध्ये ही स्तुती आराधनेचे शस्त्र जे आहे त्यामध्ये आम्ही पाहतो की दुसरे इतिहास काढूया आपण. पहिला अध्याय, दुसऱ्या इतिहास 20वा अध्याय आणि 1 वर्षापासून पुढे म्हणलेला आहे. यानंतर मोआबी, अमोनी व त्यांच्या बरोबर मौनातले कित्येक लोक युद्ध करण्यास यहोशाफाटावर चालू आले. कशावर आले? आणि काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझ्यावर चाल करून येत आहे. तो जमाव हसोन तामार उर्फ गेदी येतोवर आला आहे. यहोशाफाटास भाग पडला आणि तो देवाच्या परमेश्वराला शरण गेला आणि शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहूद्यांनी उपवास करावा असं त्यांनी काय केलं? फरमावलं. म्हणा उपवास पण एक शस्त्र आहे. म्हणा उपवास पण शस्त्र आहे. उपवास आहे तुमचा शस्त्र आहे, ते हथियार आहे. सैतान तुमच्या पायाखाली आज लक्षात घ्या. हालेलुया. मला सैतान जो उपवास आणि प्रार्थना करतो आणि त्या उपवासात काय केलं? उपवासात उपासात राहू. येशू तेरा नाम नाचतात. शस्त्र आहे त्यांचं. त्यांच्या पुढच्या सगळ्या भिंती अशक्य गोष्टी निघून चाललेल्या आहे आणि ते विजय होत आहे येशूच्या नावात. हालेलुया. मला सगळ्या मोठे हालेलुया. मला मोठे हालेलुया. तुम्ही इथं उपास आणि प्रार्थना करताय, तुम्ही इथं आराधना करताय, उपासात परिकोड करताय, तुम्ही नाचून आराधना करताय, आत्म्याने अन्य भाषा करताय. लक्षात घ्या, तुम्ही हारणारे व्यक्ती नाही, तुम्ही जिंकणारे व्यक्ती झालेला आहात. हालेलुया. मला सगळ्या तुम्ही विजय व्यक्ती झालेला आहात. प्रेज लॉर्ड. जगातली कुठली ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. तर तुम्ही स्तुती आराधना उपास प्रार्थना वचन वाचता, कुठली ताकद तुमच्या पुढे
घाबरू शकणार नाही, कारण देवाची ताकद तुमच्यावर येते. हालेलुया म्हणा. मग त्यांनी काय केलं? एवढा मोठा लोक समुदाय युद्ध करण्यासाठी पुढे आलेला आहे, एवढा लोकांचा समुदाय त्याच्याशी युद्ध करायला आहे, जवळ आलेला आहे. मग शिवशिवा वाटला, धाक पण वाटला पहिली गोष्ट, पण देवाच्या चरणाजवळ तो गेला, शरण गेला, उपवास त्यांनी केला. आणि देवाने काय सांगितलं माहितीये? देव म्हणाला तिथं माहितीये, देव उतरला आणि त्यांना काय म्हणाला माहितीये की एक वचन वाचा 14 वचनामध्ये, मग असा वंशातला येहजिएल बिन जकर्या बिन बनाया बिन यहिएल बिन मत्तन्या लिवी हा मंडळीमध्ये उभा होता, त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला. ज्यावेळेस तुम्ही शस्त्र हे वापर करायला सुरू करता, देवाची स्तुती आराधना करायला सुरू करता, आणि स्तुती आराधना करायची म्हणून करू नका, जर तुम्ही आत्मेने स्तुती करता त्यावेळेस लक्षात घ्या, देवाचा आत्मा तुमच्यावर उतरतो, देवाचा आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरतं. आणि काय होतं माहितीये का? कसं त्याच्यावर उतरलं आणि तो म्हणाला, अहो सर्व यहूद्यांनो, यरूशलेम निवासी जण हो, हे राजा यहोशाफाट, तुम्ही सगळे ऐका, परमेश्वर सांगत आहे की हा मोठा लोकसमुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. जेव्हा तुम्ही शस्त्र वापर करता ना, देवाचं वचन, हे शस्त्र कोणाचं आहे? देवाचं. वचन कोणाचं आहे? देवाचं. हे वापर करायचं का? येशूनी युद्धामध्ये सुद्धा दैहिक शस्त्र वापर नाही केला. येशूनी आत्मिक शस्त्र म्हणजे देवाचं वचनाचा शस्त्र वापर केला सैतानाला. सैतान मला त्याला म्हणा, तू देवाचा पुत्र आहेस तर तू काय कर, तुला भूक लागली तर काय कर, थोड्याच्या काय कर. पण येशूने कुठला शस्त्र वापर केला? अरे सैतान असं म्हटलेलं आहे, मनुष्य केवळ भाकरी नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. येशूने शस्त्र हे वापरले. हालेलुया. येशूने उपवास केले. हालेलुया. येशूने धन्यवाद देवाची आराधना केली. येशू वर्शिप करत होता, प्रार्थना करत होता. येशूने सगळ्या शस्त्रांचा वापर केला. मग तुम्हाला बी करावा लागेल. प्रेज लॉर्ड. आणि मग या ठिकाणी पाहतो की युद्ध तुमचं नाही, मग कुणाचं आहे? आज मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही प्रार्थना करताय, जर तुम्ही देवाचं वचन वाचताय, जर तुम्ही सामर्थ्याने देवाचं भरताय, जर तुम्ही उपवास करता, आणि जर तुम्ही नाही का शस्त्र तुम्ही घेता, सत्याने चालता, नीतिमत्वाने जीवन चालता, तर युद्ध तुमचं राहत नाही, युद्ध देवाचं होतं. लक्षात घ्या. आणि युद्धामध्ये तुम्ही हरणार नाही, तर तुम्ही विजय होणार आहे. हालेलुया म्हणा. मग पुढे काय म्हटलं माहिती का? उद्या त्यांच्याशी सामना करायचा. पण ते सीस घाटात चढून येत आहेत, यरीहो रानापुढे ती खोरी समिती तुम्ही त्यांना गाठाल. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार. हे यहूदा, यरूशलेम, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करेल, घाबरू नका, कचू नका. उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आमेन म्हणा. पुढे काय म्हटलेलं आहे? मग यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लोळविले आणि त्याप्रमाणे सर्व यहूदी यरूशलेम यांनी परमेश्वराचे भजन करून त्याच्या पुढे काय केले? तेवढंच काम आहे म्हणा, फक्त आराधना करण्याचं काम आहे. स्तुती करायचं, स्तुती आराधना करायचं काम आहे आपलं. समस्या आल्या, चला चर्चला स्तुती आराधना करू, आपलं एवढं काम करू, देवाचं काम देव करेल. हालेलुया. काय सुचत नसलं तरी पण निर्णय घ्या, नाही आज मी आत्म्याने खरेपण चर्चमध्ये जाणार आणि चर्चमध्ये आराधना करणार, प्रार्थना करणार, सेवा करणार, देवाचं काम देव करेल. अशा विश्वासाने करा. प्रेज लॉर्ड. आणि मग त्यांनी पण देवाचे भजन केले. काय केले? आणि मग पुढे काय झालं माहितीये? ते अगदी पाटेस उच्च स्वराने काय करू लागले? म्हटले काय करू लागले? परमेश्वराचे स्तवन करू लागले. ते देवाचं ते पाणी अगदी उठून तकोवाच्या आरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊन लागले तेव्हा यहोशुआ उभा राहून म्हणाला, अवयवशील हो, तुम्ही तुमचा देव परमेश्वराचा विश्वास ठेवा, तुम्ही खंबीर व्हा. देवावर विश्वास म्हणा. विश्वास हा शस्त्र आहे. म्हणा, विश्वास हे शस्त्र आहे. पौलाने सांगितलं ना, शस्त्र सामग्रीमध्ये पण हे पण येतं आहे की नाही? देवाची शस्त्र सामग्री धारण करा म्हणतात. देवाची शस्त्र काय करा? सामग्री आहे की नाही? देवाचं वचन घ्या म्हणतो है ना. एखादा दिवसाचे काय घ्या? ढाल घ्या, तारणाचं मुकुट. हालेलुया. किती महत्वाचं. वरून स्नान, पायामध्ये शांतीच्या म्हणा है ना. पाय बी कशात चालले पाहिजे? शांतीने चालले पाहिजे. ही पण शस्त्र आहे म्हणा. माझे पाय पण सगळं सरळ चालले पाहिजे शांतीने. हा, माझे पाय पण शांतीने पुढे चालले पाहिजे.
माझा पाय वाकडा पडला ना बघून घे, असं करू नका. हे शस्त्र चाललं नाही तसं करू. हालेलुया. पाय शांतीनच चालू द्या. शस्त्रच आहे ते. देव विजय देणार तुम्हाला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना पण तिथं शस्त्र आहे सगळे ना, म्हणजे एवढे शस्त्र आहेत. विश्वासाची ढाल पण एक शस्त्र आहे. मग त्यांनी काय सांगितलं? विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही काय व्हाल? खंबीर व्हाल. संदेश त्यावर काय ठेवा? विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही काय व्हाल? यशस्वी व्हाल. आमेन म्हणा. सैन्यावर जाताना काय म्हणा? परमेश्वराचा काय करा? धन्यवाद करा, कारण त्याची दया. हे स्तोत्र पावित्र्याने मंडितून गावे म्हणून त्यांनी प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकाला त्या कामी नेमले. हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले, तेव्हा अमोनी, मोवाबी आणि रेखा सगळे चाल करून येत होते. त्यांना गाठण्यास परमेश्वर दबा धरून धरणारे बसवले व त्यांनी त्याचा काय केला? मोड केला. पुढे कुठले युद्धावर चालताना काय करावं? काय केलं? तलवारी घेऊन नाही का, ते एक आराधना करणारे होते. आराधना करणारे पुढे होते. कुठले? आराधना करणारे पुढे होते. आणि ते फक्त म्हणू लागले, परमेश्वराचा धन्यवाद, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचा धन्यवाद, त्याची दया काय आहे? आणि असंच गात पुढे चालली. आणि देव पुढे काय करतो माहिती आहे का? शत्रूंच्या तिथं काहीतरी लोक तिथं उभा केले, त्यांच्यातच गोंधळ केला परमेश्वराने, आणि ती एकमेकालाच मारू लागली. हालेलुया. एकमेकालाच मारू लागली. आणि जाऊन फक्त जातात, परमेश्वराचा धन्यवाद, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचा धन्यवाद, त्याची दया काय आहे? असं करत करत जाते तर मुर्देच मुर्दे दिसतात. सगळे सैनिक आलेले मारायला, सगळे मरूनच पडले त्यांना दिसले. हे काय बात आहे? देवाचा धन्यवाद, त्याची दया काय आहे? एवढं मोठे सैन्य आमच्यावर चाल करून येत होतं, पण ते मरून पडलेलं आहे. का? युद्ध आमचं नाही, देवाचं आहे. हालेलुया बोला. आणि मग झालं काय? त्यांनी तिथं लूट केली. त्यांनी काय केली? लूट मोजणे. त्यांचं सगळं सोनं, त्यांचं सगळं काय घेऊ लागले. आणि त्यांनी त्याचं नाव ठेवलं बराखा, म्हणजे ब्लेसिंग. काय ठेवलं नाव? आशीर्वादाचे खोरे. कुठले खोरे? म्हणा, आम्ही इथं आशीर्वादाच्या खोऱ्यात जगतो. आशीर्वाद आहे आम्ही. आशीर्वाद आहे आम्ही. आशीर्वाद तिथं आहे जिथं आराधना आहे, तिथं आशीर्वाद आहे. जिथं देवाची स्तुती आहे, तिथं आशीर्वाद आहे. जिथं देवाची स्तुती आराधना आपल्याला खरेपण आहे, तिथं आशीर्वाद आहे. हालेलुया म्हणा. मग काय तयार आहे तुम्ही आराधना करायला? थोडंसं जयघोष करायला तयार आहे का? मला वाटतं शोभार घेऊन या जरा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. चला आपल्या जागेवर उठून उभं राहूया आणि थोडंसं स्तुती करूया आपण. आमेन. हे शस्त्र इफिसियन्स 6 ते 13 ते 18 पर्यंत तुम्ही परत मनन करा घरी आता बसल्यावर बी प्रार्थनेत. हे पण शस्त्र आहे, त्यामध्ये लिहिलं आहे. इफिसियन्स 6 अध्याय 13 ते 18 वचनापर्यंत शस्त्र आहे की तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा म्हणून, सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या म्हटलेलं आहे. सत्याने कंबर कसा म्हटलेला आहे? नीतिमत्वाचे वस्त्र धारण करा म्हटलेलं आहे. शांतीच्या सुवातेत लाभलेली सिद्धता पायी चढवा म्हटलेलं आहे. आणि तुम्हाला विजवता येतील असे सैतानाचे जे दुष्ट बाण असतील ते विजवण्यासाठी विश्वासाची ढाल घ्या म्हटलेलं आहे. आणि ताराचे शिरस्त्राण घ्यायला सांगितले. आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन घ्यायला सांगितलेलं आहे. आणि सर्व प्रकारची प्रार्थना विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. हे असे शस्त्र आहे. ते एवढे शस्त्र तुम्ही ऐकलेत आज. प्रेज लॉर्ड. हे दैहिक नाही तरी आत्मिक शस्त्र आहेत. मग प्रार्थना करायला तुम्ही आळस करू नका. हे शस्त्र आहे तुमच्यासाठी. स्तुती आराधना करायला मिस करू नका. हे तुमच्यासाठी शस्त्र आहे. अनेक वेळा चर्च मध्ये येताना कसे येतात माहिती आहे? चला का आराधना चालू आहे, शेवटचं गाणं सापडे पाळक साहेब, तोपर्यंत वचनाला उभा राहत जाऊ द्या. हालेलुया. ते गातात आपलं जाऊ तोपर्यंत. प्रेज लॉर्ड. मग ते गाणे संपत जातात, मग ते चर्च मध्ये येतात. असं पण काही लोक असतात. काय पास्टरचं निम्म वचन पुस्तक आपण जाऊ शेवटचं आशीर्वाद घ्या. काय पहिल्या दिवशी मिटिंगला नको, दुसऱ्या दिवशी नको, शेवटच्या दिवशी आयल तेल लावायला जाऊ.
कशाला जाऊ? तेल लावून टाकलं होईल बया. पण बंधन तुटणार कसं? कारण मन कठोर झालेलं होतं, मनात विचाराने जखडून ठेवलेलं होतं. आराधना करायची आहे पण करणं होत नाही, प्रार्थना करायचं पण करता येत नाही, बायबल वाचू वाटतं पण बायबल वाचू वाटत नाही, विचार सतत हे ते अमुक तमुक काय सांगू बाई. जास्त म्हणणार नाही, काय सांगू तुम्हाला. हालेलुया. प्रार्थना करू वाटत, असं मग कठोर झालं हो, असं बायबल वाचू वाटत नाही, प्रार्थना करू वाटत नाही. मग शेवटच्या दिवशी आईल तेल लावून प्रार्थना करू वाटत नाही का? हालेलुया. सहभागी व्हावं लागेल, सेमिनारमध्ये आराधनेमध्ये सुद्धा सहभागी व्हावं लागेल. कधी कधी मी करतो की इकडचं पाणी आणतो, इकडचं आणतो, बाहेरूनच ऐकतो की, त्याच्यात मी बंद देतो. हालेलुया. आतमध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. प्रेज लॉर्ड. सहभागी झालं पाहिजे. प्रेज लॉर्ड मध्ये तर आपण काय म्हटलं पाहिजे? प्रेज लॉर्ड. तुम्ही पास्टर म्हणले असं मला स्वीकार करा, तसं स्वीकारलं बी पाहिजे. जसं जसं तुम्ही बोलताल तसं नाही का? डॉक्टर म्हणतो आग्रा आग्रा, डॉक्टरला विश्वास ना. हालेलुया. सजा थोडं घ्या, थोडं नाही जास्त घे. डॉक्टर सगळं ऐका ऍक्टिव्ह. हालेलुया. प्रेज लॉर्ड. डॉक्टर थोडं असं आपल्याला असं ते असं रिपोर्ट काढायला आणि ते असं असं जाऊ करू डॉक्टर साहेब पैसे घालून करणार. देव सांगतो ते करणार नाही, पण डॉक्टर सांगतो ते करणार. देव सांगेल ते कराल तर तुम्ही हारणार नाही, तुम्ही आजारी पडणार नाही, तुम्ही आरोग्यामध्ये चालाल. आम्ही म्हणा आता आम्ही म्हणाल काय खूप पैसे लागतात का? स्तुती करायला उड्या मारायला पैसे लागतात का? सैतान उडी मारू देणार नाही, सैतान आराधना करू देणार नाही. त्याला माहित आहे या शस्त्रामध्ये मी हरतो, ह्या बाजीमध्ये मी काय होतो? प्रेज लॉर्ड. जेव्हा तुम्ही 3 दिवस हे सेमिनार अटेंड करून चाललाय, तुम्हाला घरी गेल्यावर पण प्रार्थना करू वाटणार, तुम्हाला घरी गेल्यानंतर आराधना करू वाटणार, तुम्हाला घरी गेल्यानंतर तुम्ही देवाची स्तुती करू तुम्हाला वाटणार, तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं रविवार करील मी, रविवारी चर्चला जाईल. हालेलुया. असं परिवर्तन होणार. प्रेज लॉर्ड. तुमच्या अशक्य ते शक्य गोष्टी होणार. सोपं समजू नका ही मीटिंग. हालेलुया. प्रार्थना ही शस्त्र आहे, लक्षात घ्या. हालेलुया. ओ हालेलुया. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज़्यादा प्यार है तेरा. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज़्यादा
तुमच्याकडे कुठल्या भीती उभा राहणार नाही. पळून गेला त्या येशूचा नावात, पळून गेला येशूच्या नावात. कुठल्याही शत्रू तुमच्याकडे उभा नाही होता. उसने मांगा सो देला, मेरी आत्मा को चंगा किया. मेरी आत्मा को चंगा किया. मेरी हो गया किनारे अजब हुआ पराका उसने मांगा सो देला. यीशु 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 मैं उसको पा लिया. यीशु 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 मैं उसको पा लिया. यीशु 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 मैं उसको पा लिया. मैंने यीशु को पा लिया. ओ यीशु 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 ओ यीशु 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 मैंने यीशु को पा लिया. ईश्वर प्राप्त केले. त्यांनी ईश्वर प्राप्त केले, त्यांनी आरोग्य प्राप्त केले, त्यांनी ईश्वर प्राप्त केले, जीवन प्राप्त केले, त्यांनी ईश्वर प्राप्त केले, त्यांनी शैतानावर विजय प्राप्त केला, त्यांनी ईश्वर प्राप्त केले, त्यांनी गरिबीतून मुक्ती मिळवली आहे, त्यांनी ईश्वर प्राप्त केले, त्यांनी स्वर्ग मिळवला आहे, त्यांनी ईश्वर प्राप्त केले, तो श्रीमंत झाला, आशीर्वाद झाला, त्याचा फ्युचर आशीर्वादित आहे. बरोबर. यीशु 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 मैं उसको पा लिया. यीशु 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 मैंने उसको पा लिया. यीशु 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 मैंने उसको पा लिया. यीशु को पा लिया. ओ यीशु 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 मैंने उसको पा लिया. यीशु तुझे मैंने पा लिया. ओ यीशु 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 मैंने उसको पा लिया. यीशु को पा लिया. ओ यीशु नाम की जय जय हो. आवाज आवाज. ओ यीशु नाम की जय जय हो. जय जय हो. उसकी मार खाने से मैं चंगा हुआ. यीशु नाम की जय जय हो. उसकी मार खाने से मैं चंगा हुआ. यीशु नाम की जय जय हो. यीशु नाम की जय जय हो. यीशु नाम की जय जय हो. ओ यीशु नाम की जय जय हो. यीशु नाम की जय. आवाज आता है. उसकी मार खाने से चंगा हुआ. यीशु नाम की जय जय हो. उसकी मार खाने से मैं चंगा हुआ. यीशु नाम ना कोमल से ना शक्ति से पर तेरी आत्मा के द्वारा.
येशू म्हणून. काहीतरी घडेल पण कुणी पडेल, कुणाला काय पण नाही का सामर्थ्य वापरेल, कुणी सामर्थ्य सोडेल, कुणाला पवित्र आत्मा जोरात उतरेल. पण तुम्ही तयार आहे का? हालेलुया. नसीबनाकडे हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया हालेलुया. सेंटर सेंटर बोलो हालेलुया 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 हालेलुया. येशू नाम की जय जय हो. यीशु नाम की जय जय हो. उसकी मार करे, उसकी मार खाने से मैं चंगा हुआ. उसकी मार खाने से मैं चंगा हुआ. उसकी मार खाने से मैं चंगा हुआ. यीशु नाम की जय जय हो. हाथ जोड़ो ना. यीशु नाम की जय जय हो. यीशु नाम की जय जय हो. उसकी मार खाने से मैं चंगा हुआ. यीशु नाम की जय जय हो. जळसता हुआ. 1 2 3 म्हटलं तुम्ही जोरात येशूचं नाव घेऊन आवाज करून देवाची स्तुती काय आवाज करायचं आहे. तुम्ही सामर्थ्य त्याला पहा तुमच्यावर. परमेश्वराचा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. पवित्र आत्मा ही शक्ती आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी. हालेलुया. कुणी आजारी असेल तर तो बरा होणार आता येशूच्या नावाने.
तोच यरीहोची भीत कोसळणारा, खाली पाडणारा परमेश्वर सामर्थ्याने उतरलेला आहे. येशूच्या पवित्र आत्मा उतरलेला आहे या ठिकाणी. आत्मा घडत आहे शिक्षणामध्ये या ठिकाणी. हालेलुया. धन्यवाद पिता परमेश्वर. प्रत्येकाची भेट घेतलीस. ब्लेस कर येशूच्या नावात प्रार्थना. आमेन आमेन. हालेलुया. आपलं शरीर तपासा, काय झालंय का बघा. काय गोष्टी घडल्यात का. जर काहीतरी निघून गेले, त्रास निघून गेला काय, तर पुढे या, साक्षी देऊ देखील. हालेलुया. चेक करा तुमच्या स्थिती, चेक करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चेक करा काय फरक पडलाय का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कुणाला काय झालं या सांगू शकता तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच्या नावामध्ये काय होतं. धन्यवाद द्या. किती दिवस 10 वर्ष हाडकं दुखत होते. आता हाडकं दुखायचे पण झाले. देवाने आरोग्य दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. स्तुती करा. हालेलुया. 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 स्तुती करा. स्तुती करा. शरीरामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या बद्दल सामर्थ्य महान आहे. आमेन म्हणा. हालेलुया. अजून मला चेक करा. तुम्हाला थोडासा हालेलुया. मी देवाची आराधना करीत होते तर माझ्या डोळ्यातून सगळे लाईट असायचे, गरगर पांढरे उजेड पडत होते. हालेलुया. धन्यवाद. उजेड, प्रकाश, प्रकाश, शस्त्र, देवाचं शस्त्र आहे. हालेलुया. प्रकाश झाला म्हणजे अंधार निघून गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावात धन्यवाद. माझी कंबर सारखी सतत दुखायची ना, आता असं जास्त वेळ पाहिलं ना खाली बसते, पण आता पूर्ण देवाने आरोग्य दिलं. किती दिवस झाले कंबर दुखत. आता बसता येतं. बसा बरं. हालेलुया. बसता येत होतं का. ओके. दुखायचं आता दुखत नाही. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. बसता बसता दुखायचं, त्रास व्हायचा, कंबरमध्ये पूर्ण त्रास बंद झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद. मला असं पायरी दुखत नाही. किती दिवस दुखत. काही दुखत होतं आणि कमरला दुखत होते. असे 7 वर्ष झाले. 7 वर्ष. तिला सगळी बंद झालं. 7 वर्ष कंबर दुखत होती, ती बंद झाली. टाळ्या वाजवून तुम्हाला धन्यवाद. स्तुती ख्रिस्ताची आहे. हालेलुया. 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 अजून नाही का. बघा 7 वर्ष त्रास काढलाय. किती वर्ष. 7 वर्ष. प्रेज द लॉर्ड. याने पिंपल खेळून आले. हालेलुया. ज्ञानेश्वर महाराज देवानी चमत्कार दाखवला. म्हणजे अद्भुत चमत्कार दर्शन दिलं. देव दर्शन झालं. हो. परमेश्वर साक्षात दिसला. देव त्यांना साक्षात हालेलुया दर्शन झालं. चांगली गोष्ट. हालेलुया. काय होतं देवाला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. देव आपल्यामध्ये आहे. आमेन. हालेलुया. एवढेच देवाला खरोखर किती देव धन्यवाद देऊ तुम्ही. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.